लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की पॉर्न बघितल्याशिवाय ते एक्साइटेड होत नाहीत आणि ते परफॉर्म करू शकत नाही. सेक्शुअल कंपॅटिबिलिटी बद्दल लग्नाच्या आधी बोलणं म्हणजे इनडायरेक्टली सेक्स साठीची डिमांड करणं आहे का? सेक्स ही लाईट बंद करून अंधारात करण्याची गोष्टच नाही. म्हणजे डिव्होर्स पर्यंत जाऊन मग शेवटचं एकदा काउन्सिलिंग घेण्यापेक्षा, आणि तेव्हा तर मन परिवर्तन होण्याची शक्यता खूपच कमी असते. सेक्शुअल लाईफ कोणत्याही पार्टनरच्या मध्ये कायमचं हेल्दी आणि हॅप्पी राहण्यासाठी काय करायचं? पार्टनर निवडताना आणि निवडल्यानंतर सुद्धा 3 पद्धतीच्या कंपॅटिबिलिटीज असतात असं म्हणतात. इंटेलेक्च्युअल, इमोशनल आणि सर्वात महत्वाची सेक्शुअल. पण त्याच्याविषयी बोलणं म्हणजे आणि बोललं तर असा अभ्यास करायचा फक्त त्याच्याविषयी, लांब विषय. आमच्या थेट प्रश्नांची उत्तर कोणी देत नाही. बाई मुद्द्यावर या असं आपण म्हणतोय, तसं आता मुद्द्यालाच हात घालूयात ना. त्यामुळे मी डायरेक्ट बोलवलेला आहे सगळ्यात महत्वाचा खुलेपणानं गप्पा मारण्यासाठी, तो म्हणजे माझा अतिशय जवळचा मित्र, सगळ्यात महत्वाचं लैंगिकता अभ्यासक, पॉडकास्टर, युट्यूबर आणि रायटर, जे त्याचं आत्ताच नुकतंच आलेलं देहभान नावाचं पुस्तक आहे, आणि तो म्हणजे निरंजन मेढेकर. वेलकम टू द शो. थँक्यू उर्मिला. येस. सगळ्यात महत्वाचं मला तुला विचारायचं आहे, थेट मुद्द्याला जाऊन, मुळात सेक्शुअल कंपॅटिबिलिटी म्हणजे काय? म्हणजे आपण लग्न ठरवताना किंवा रिलेशनशिपमध्ये पडताना 36 गुण 32 गुण किंवा सगळं बघतो, करिअर, शिक्षण, गाडी, बंगला. पण लैंगिक दृष्ट्या आपण एकमेकांसोबत कम्पॅटेबल म्हणजेच कम्फर्टेबल आहोत का, अनुरूप आहोत का? तर म्हणजे काय, तर म्हणजे सेक्स करूनच बाहेर पाहिजे असं नाहीये लग्नाआधी किंवा कमिटेड रिलेशनशिपमध्ये पडण्याआधी. तर सेक्स संबंधीचे आपले विचार काय आहेत, आपले बिलीफ्स काय आहेत, आपल्या डिझायर्स काय आहेत, आपल्या वॉन्ट्स काय आहेत, हे आपण मोकळेपणाने शेअर करू शकतोय का? का तिच्या मनात काही शंका आहेत, काही संकोच आहे, किंवा त्याच्या मनात काही पूर्वग्रह आहेत, किंवा काही ठराविक ठाम समजुती आहेत. तर त्या बाबतीत तुम्ही दोघं एका पेजवर आहात का, आणि जर नसाल तर येण्याची तयारी आहे का, हे जाणून घेणं म्हणजे तुम्ही सेक्शुअल कंपॅटिबिलिटी चेक करणं. तुम्ही आहात का हे तपासून बघणं. आता आमचे गैरसमज आणि त्याची थेट उत्तर दे. चूक की बरोबर? सतत सेक्सचा विचार करणं किंवा सतत सेक्स बद्दल बोलणं म्हणजे सेक्शुअल कंपॅटिबिलिटी का? अगदी चूक. स्त्रियांना सेक्स ड्राईव्ह कमी असतो. चूक. ओके. डाएट आणि एक्सरसाइज मुळे सेक्स वरती परिणाम होतो. बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम होतो ना. दारू पिऊन सेक्शुअल परफॉर्मन्स लई वाढतो. चूक. कॉन्डोम्स मुळे पुढे जाऊन जेव्हा कन्सिव्ह करायचंय, बाळाचा चान्स घ्यायचाय, तेव्हा प्रॉब्लेम येतो. अगदी चूक. कॉन्डोम्स मुळे सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन कमी मिळतं. खरे का? चूक. हे सगळे मनाचे खेळ आहेत आपले. चांगलं दिसलं, चांगली फिगर असली तर सेक्शुअल परफॉर्मन्स मध्ये फरक पडतो. खरे का? चूक. डज साईज मॅटर्स? अच्छी बात नाही, खूप चूक आहे हे. मेनोपॉज इज द एंड ऑफ विमेन्स सेक्शुअल लाईफ. खूप मोठी मिथ आहे. सेक्शुअल कंपॅटिबिलिटी नसेल किंवा नसल्यामुळे डिवोर्स होतो. बरोबर. आता आपल्या प्रश्नावलीमधले चूक की बरोबरचे प्रश्न संपलेले आहेत. आता एका वाक्यात उत्तरे द्या. सेक्शुअल कंपॅटिबिलिटीची तपासणी नक्की कोणी करायची? प्रत्येकाने करायला हवी. तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, लग्न आधी तर करायलाच पाहिजे. लग्नानंतरही प्रत्येक टप्प्यावर तुम्ही ती करू शकता. आयडियल सेक्स म्हणजे काय? सेक्स मध्ये आयडियल असं काहीच नसतं. हीच त्याची ब्युटी आहे. म्हणजे काहींसाठी आठवड्यातनं 3-4 वेळा किंवा रोज करणंही आयडियल आहे, काहींसाठी महिन्यातनं एकदा करणंही आयडियल आहे. फक्त त्या बाबतीत तुम्ही दोघं एका पेजवर आहात ना, हे एन्श्युअर करणं. बरोबर बरोबर. सेक्शुअल कंपॅटिबिलिटी बद्दल लग्नाच्या आधी बोलणं म्हणजे इनडायरेक्टली सेक्स साठीची डिमांड करणं आहे का? नाही. मुलांविषयी आधी बोलणं लग्नाच्या, म्हणजे लग्न आधीच मुलं पाहिजे असं आहे का? असं नाही. तसंच सेक्सही तसंच आहे. इफ यू कॅन टॉक ऑन सेक्स, यू कॅन टॉक अबाउट एनिथिंग. पण मग आता सेक्स करून बघूनच कळणार ना कंपॅटिबिलिटी, त्याच्याशिवाय कशी तपासणी करायची? नाही, हे पण मिथ आहे. कारण असं होऊ शकतं की लग्न आधी जर तुम्ही सेक्स केलं आणि जर परफॉर्मन्स प्रेशरनी किंवा अँझायटीनी जर तो प्रयत्न फसला, तर त्याचे रिपरकेशन्स खूप वाईट प्रकारे होऊ शकतात तुमच्या नात्यावर. त्याच्यामुळे लग्न आधी तुम्ही सेक्स करून बघणं अपेक्षित नाहीये. पण त्याबद्दल माहिती घेणं, रिसर्च आहे, आज खूप पुस्तकं आहेत, पॉडकास्ट आहेत, आणि सगळ्यात मेन एक्सपर्ट्स आहेत. तुम्ही त्यांना अप्रोच होऊन जाणून घेऊ शकता तुमच्यात ती कंपॅटिबिलिटी आहे ना. तर आता लग्न झाल्यानंतर किंवा पार्टनर्स बराच काळ आयुष्यात एकत्र असल्यानंतर सेक्शुअल कंपॅटिबिलिटी बदलते का? हो, बदलते. कारण आपणही ॲज अन इंडिव्हिज्युअल 10 वर्षांपूर्वी जसे होतो तसे आज नसतो. आपण बदलतो. तर तसंच वयानुरूप किंवा वेगवेगळ्या टप्प्यांनुसार, म्हणजे प्रेग्नन्सी नंतर
किंवा वयानुरूपही मेनोपॉजच्या पिरियडमध्ये. सो या प्रत्येक टप्प्यावर किंवा पुरुषांना अँड्रोपॉज असतो, हे अनेक पुरुषांनाच माहिती नसतं. तर या प्रत्येक टप्प्यावर ती कम्पॅटेबिलिटी बदलत असते. पण जर तुमचं कम्युनिकेशन उत्तम असेल, केमिस्ट्री चांगली असेल, तर ती बदलली तरी ती टिकून राहते, वा. ती व्हॅनिश नाही होत. एका वाक्यात उत्तरं, चूक की बरोबर सगळं झालेलं आहे. आता आपल्याला थोडक्यात उत्तरं मिळणार आहेत, पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करा. आता मंगळवारी आणि शुक्रवारी 2दा आपण तुम्हाला भेटायला येतोय आणि इतके छान छान विषय आपण घेऊन येत आहोत. त्याचबरोबर देहभान पुस्तकाची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता थोडक्यात उत्तरे द्या. सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी बद्दल बोलणं म्हणजे नक्की काय बोलायचं? तर सगळ्यात मेन सेक्सची तुमच्या मनातली डेफिनेशन काय आहे? सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स असं बघता तुम्ही? तर आपल्या मराठीत आहे ना, मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे आणि त्यात असे खूप छान शब्द आहेत प्रत्येक भावना उलगडायला. रती, प्रीती, शृंगार, प्रणय. सो सेक्स किंवा कामजीवन ही नजाकतीनं करण्याची कला आहे असं आपण म्हणूया. तर त्याच्यामुळे या प्रत्येक कृतीचा फोरप्ले म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? तुम्ही त्याला पुरेसा वेळ देताय का? तर या सगळ्या विषयी बोलणं आणि दरवेळेला ते व्हर्बल कम्युनिकेशनच पाहिलंच नाही, नॉन व्हर्बल थ्रू टचची भाषा तुम्ही आत्मसात करताय का रिलेशनशिपमध्ये ठराविक काळ गेल्यावर? तर या सगळ्या गोष्टी याविषयी बोलणं आणि याविषयी तुम्ही ओपन असणं म्हणजे तुम्ही सेक्शुअल कम्पॅटिबिलिटीचा विचार करताय स्वतःच्या आणि पार्टनरच्याही. आता ही लैंगिक अनुरूपता जी आहे ती कधी, कोणत्या काळात, म्हणजे कधी तपासायची? सगळ्यात मुख्य म्हणजे जर तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये यायचा विचार करत असाल, लग्नाचा विचार करत असाल, तर ही तपासणं गरजेचं आहे. हे तुमच्या पार्टनरला व्यसनं आहेत का? लग्नाआधी तुम्हाला वाटतं की ठीक आहे, तो स्मोक करतो किंवा तो ड्रिंक्स करतो, म्हणजे तो किंवा ती, आता हल्ली कोणीही करू शकतो, तर त्यांनी काही मला फरक पडत नाही, त्याचा लाईफ आहे, तो त्याचा तो जगतोय. पण असं नसतं. तर या गोष्टी पण मॅटर करतात लग्नानंतर आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या सेक्स ड्राईव्हवर, सेक्स लाईफवर, लिबिडोवर होत असतो. डाएट आणि एक्सरसाइज हे खूप मॅटर करतात तुमचं सेक्स लाईफ दीर्घकाळासाठी उत्तम ठेवण्यामध्ये. काहींना इतर गोष्टी सुद्धा बोलायला कचरतात, स्वभावाचा भाग आहे. तर आता हे कम्पॅटिबिलिटी वगैरे, अनुरूपता, ते पण लैंगिक कसं बोलायचं? मी म्हणेन की काही ट्रिगर्स तुम्ही घेऊ शकता. याचं दरवेळेला आपण जसं अक्रॉस टेबल बसतोय तसं बसूनच बोलायला पाहिजे असं काही गरज नाहीये. नेटफ्लिक्सवरची एखादी छान फिल्म बघताय तुम्ही, सिरीज बघताय, तर मी समजा सध्या माझ्या वाईफ सोबत व्हर्जिन रिव्हर बघतोय, तर ती बघताना त्यात असे अनेक मोमेंट्स येतात की त्याबद्दल की अरे हे किती रोमॅन्टिक आहे, हे किती छान आहे, आपण असा कधी विचार करतो का, किंवा असं आपणही करून बघावं का, अशा एखाद्या अनप्लॅन ट्रिपला जाऊया का, काही नवीन एक्सप्लोर करूया का. हे दरवेळेला कम्पॅटिबिलिटी बद्दल सेक्शुअल बोलायचं म्हणजे ते फक्त बेडरूम मध्ये आणि बेड पुरतच पाहिजे असं अजिबात नाहीये. बऱ्याचदा ना लग्नाच्या आधी बहुतांश लोक व्हर्जिन पण असू शकतात, कधीच सेक्स केलेलं नाहीये. तर मात्र त्याची तपासणी त्यांना कशी जमणार? कारण आपणच आहोत व्हर्जिन, त्याच्याविषयी काहीच माहिती नाहीये आणि समोरच्याची मात्र अनुरूपता आपल्याशी आहे की नाही लैंगिक हे आपण चेक करायला बसलोय. तर हे करायचं कसं? याचा सगळ्यात सोपा उपाय आणि अगदी प्रभावी उपाय म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग घ्यायचं. तर ते ऍक्च्युअल काय म्हणू जेनायटलची पण तपासणी करतात, स्त्री आणि पुरुष दोघांचीही. अरे वा. तर त्याच्यामुळे तुमचे काही जे काही डाऊट्स असतील, आणि हल्ली तर एसटीडीच्या पण अनेक टेस्ट खूप इझिली अवेलेबल आहेत करणं. तर ह्या सगळ्या करून घेणं, यात काही संकोच वाटण्यासारखं, लाज वाटण्यासारखं किंवा संशय घेण्यासारखं पण काही नाहीये. आता याच्या आधी तू म्हणालास की कम्पॅटिबिलिटी, अनुरूपता बदलत राहते, तर मग ती आधी कशाला चेक करायची? जसं मी म्हणलो तसं की ती का चेक करायची, तर ते अंडरस्टँडिंग बेसिक तरी आहे ना तुमचं. म्हणजे आपण लग्न ठरवताना मेन सगळं आपण जे काही किंवा घरचेही ते सगळी खटपट चालू असते की साधारण शिक्षण एका प्रकारचं आहे का, किंवा स्वभाव साधारण मिळतायत का, म्हणजे बाबा या दोघांचं पटेल ना पुढे जाऊन, हा मेन कन्सर्न असतो. त्यात नवरा बायकोंनाही असतो, पार्टनर्सनाही असतो आणि घरच्यांनाही असतो. तर तीच गोष्ट सेक्शुअल कम्पॅटिबिलिटीच्या बाबतीतही आहे. म्हणजे मी एक जस्ट उदाहरण देतो, मला एका डॉक्टरांनी शेअर केलेलं की लग्न ठरलेलं, दोघांचं व्यवस्थित चालू होतं, डेटिंग वगैरे 6-1 महिने, आणि एक दिवस तो मुलगा त्या मुलीला अचानक म्हणला की मला तुला एक शेअर करायचंय की मी सतत ऑन असतो आणि मी कधी पण सेक्सची डिमांड करू शकतो आणि माझी अशी अपेक्षा आहे की तू ती फुलफिल केली पाहिजेस. तर आता यात असं झालं की त्या मुलीने इतका धसका घेतला त्याचा आणि तिने ब्रेकअप केलं. पण यात जर थोडंसं डीपली जाऊन विचार केला तर कदाचित त्या मुलालाही माहिती नसेल, तो जेव्हा हे असं वक्तव्य करतो तेव्हा त्याला ते अगदी टू द काय म्हणते तसं म्हणायचंही नव्हतं कदाचित, पण तो हे असं म्हणल्यामुळे हे गैरसमज झाले. तर त्याच्यामुळे हे सगळं आधीच जर तुमचं हे कम्युनिकेशन असेल आणि ते जर मोकळं असेल, हे 6 महिने डेटिंग करतायत, पण हा विषय त्यांनी 6 महिन्यांनी लग्न अगदी जवळ आल्याला असताना काढला, कदाचित पहिल्यांदाच त्यांनी काढला असता तर काही गैरसमज झाले असते, तर ते दूर करायला त्यांना तेवढा वेळही मोकळीकही मिळाली असती. तर त्याच्यामुळे याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे. आता खरं लैंगिक अनुरूपता असं म्हटलं की पहिल्यांदा बाळ,
असं बघितलं जातं. आणि दुसरं म्हणजे रोमॅन्स, इंटिमसी. हे सोडून काय असतं मग? ही व्याख्या जरा मोठी पण असू शकते ना खरं तर. म्हणजे माणूस हा एकमेव असा प्राणी आहे आपण म्हणूया की जो फक्त पुनरुत्पादनासाठी सेक्स करत नाही. हे आपल्यासाठी काय असा मेटिंगचा ठराविक काळ नाहीये जो बाकी प्राण्यांना असतो की वर्षातल्या याच सीझन मध्ये, याच काळात, याच महिन्यात, असं नाहीये. बरं. तर ही ब्युटी आहे. तर त्याचं आपण त्याकडे कसं बघतोय, आपण मोकळ्या मोकळ्या विचारांनी त्याकडे बघतोय का. आणि इंटिमसीचा तू उल्लेख केलास, तर इंटिमसीचा एक ब्रॉडर 3 ते 4 प्रकार पडतात. ओके. इमोशनल इंटिमसी, जे तू इंट्रोमध्ये म्हणतेस, इंटेलेक्च्युअल इंटिमसी, फिजिकल इंटिमसी आणि सेक्शुअल इंटिमसी. तर फिजिकल इंटिमसी मध्ये पण स्पर्शाची भाषा खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही विनाकारण एकमेकांना हक करताय का, किस करताय का, जवळ घेताय का, हातात हात घेताय का, मूवी बघताना एकमेकांना खेटून बसताय का, साध्या साध्या गोष्टी आहेत का तुम्ही या फक्त सेक्स पुरत्याच मर्यादित ठेवल्यात. त्यामुळे तुम्हाला स्पर्शांची भाषाच माहिती नाहीये. आणि अनेक स्त्रियांना असा त्यामुळे गैरसमज होतो की जेव्हा केव्हा माझा नवरा माझ्या जवळ येतो तर त्याला अल्टिमेटली सेक्सच करायचा असतो, त्याला बाकी रोमांस आणि या कशातच इंटरेस्ट नाहीये. तर हे सगळे गैरसमज दूर व्हायला पण या सगळ्या इंटिमसी किंवा इंटेलेक्च्युअल इंटिमसी, तुम्ही एखादं छान पुस्तक बघितलंय, एखादी छान फिल्म बघितली तर त्यावर तुम्ही अशा गप्पा मारू शकताय का, ही जर इंटिमसी तुमच्यात असेल तर चान्सेस आर हायर की तुम्ही फिजिकली पण इंटिमेट खूप लवकर व्हाल आणि चांगल्या पद्धतीने व्हाल. मॅच होतीये कळायला लागतं का म्हणजे की आता कम्पॅटिबिलिटी मॅच होतीये आणि किंवा नाही होतंय, नाही जमणार, हे कसं कळतं? कारण आपल्याला बॉलिवूडचा प्रभाव. म्हणजे त्यातले प्रेमातले तरी सिग्नल्स हे आपल्याला माहिती असतात की आठवण येणं किंवा मेसेज करावासा वाटणं, फोन करावासा वाटणं, किंवा कालच भेटलोय पण असं वाटतं की नाहीच भेटलेलो आपण, भेटावं वाटणं, तो सहवास हवा असं वाटणं. तर ही झाली प्रेमातली फेज. फक्त त्यातही ते अट्रॅक्शन किंवा इन्फॅच्युएशन नाहीये ना, हे चेक करणं गरजेचं आहे. लग्नानंतरची जर कम्पॅटिबिलिटी तपासायची तर साधी सोपी काही हे आहेत. ऑफिसमधून घरी जावंच वाटतंय का, ऑफिसमध्येच बसून राहावं वाटतं. बरोबर आहे. कारण काय होतं की लग्नाआधी म्हणजे जर लव्ह मॅरेज असेल तर किंवा अरेंज मॅरेज मध्ये जर आधी तुम्ही भेटत असाल तर आधी तुमच्या दोघांचंच असलेलं विश्व हे नंतर दोन्हीकडच्या फॅमिलीज पण इन्व्हॉल्व्ह होतात. तर तुमच्या फॅमिली सोबत पण कम्युनिकेशन कसं आहे, ते फ्रँक आहे का, त्यांना तुमच्या प्रायव्हसीची काळजी आहे का, किंवा त्यांच्या मनात हा विचार आहे का, तर याही बाबतीत मोकळेपणाने बोलायला हरकत नाहीये. आता जर सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी पुअर असेल, नाही होत आहे मॅच, ते पण ओळखता येतं? म्हणजे डिव्होर्स पर्यंत जाऊन मग शेवटचं एकदा काउन्सिलिंग घेण्यापेक्षा, आणि तेव्हा तर मन परिवर्तन होण्याची शक्यता खूपच कमी असते, तर त्यापेक्षा तुम्ही आधीच तर थेरपिस्टकडे गेलात. आज एवढी सगळी आपल्या पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये तर खूप थेरपिस्ट आहेत, बाकी शहरांमध्ये पण आहेत, तर त्यांच्याकडे जायला पाहिजे हक्काने तुम्ही. आणि ते नॉन जजमेंटली तुमच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांचे जे काही प्रोफेशनल एथिक्स आहेत त्यानुसार असं होत नाही की तुमची स्टोरी ते कोणातरी शेअर करणार आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला जज करणार आहेत, ते असं नाही. मुख्य लाज वाटते कारण खूप लोकांना. खरंय खरंय. लैंगिक अनुरूपता, ती कम्पॅटिबिलिटी बद्दल काही रेड फ्लॅग्स आहेत का, म्हणजे की धोक्याच्या घंटा तुम्हाला आधीच वाजायला पाहिजेत? रेड फ्लॅग्स म्हणजे सगळ्यात मेन दोघांची सेक्शुअल डिझायर साधारण मॅच होते ना, हे थोडंसं तपासून बघणं. म्हणजे एकाला खूप जास्ती इच्छा आहे सेक्सची आणि दुसऱ्याला नाहीये, हे रेड फ्लॅग्स नाहीये. हा, तर ह्याच्यात तुम्ही कुठेतरी मीनला येऊ शकता का, की ज्याच्यामुळे त्याच्यामुळे डिस्प्यूट होणार नाहीत, हे बघणं. त्याच्यानंतर सेक्स हा कधीच पेनफुल नसतो, त्याच्यामुळे कळत नकळत तुमच्या पार्टनर कडून सेक्स दरम्यान कुठली हिंसा होतीये का, आणि जर ती होती आणि ती जर तुम्हाला काय म्हणू ती तुम्ही सहन करू शकत नाही तरी पण माझं त्याच्यावर प्रेम आहे किंवा माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून जर तुम्ही ती करताय तर हा खूप मोठा रेड फ्लॅग आहे, हे टाळलं पाहिजे. अजून एक रेड फ्लॅग म्हणजे बिफोर सेक्स किंवा ड्युरिंग सेक्स काही सबस्टन्स डिपेंडन्सी तुमची आहे का, ती अल्कोहोलवर असेल किंवा पॉर्नवरही असेल. पॉर्न हे पण ॲडिक्शन आहे बाय द वे. हे काही लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की पॉर्न बघितल्याशिवाय ते एक्साइटेड होत नाहीत आणि ते परफॉर्म करू शकत नाहीत, किंवा पॉर्न मधल्यासारखं आपलं सेक्स लाईफ पाहिजे अशा भ्रामक समजुती असणं, किंवा पॉर्न सारख्या पोझिशन्स ट्राय करायची बळजबरी आपल्या पार्टनरवर करणं. तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा रेड फ्लॅग नाही म्हणता येणार पण कन्सेंट प्रत्येक टप्प्यावर. म्हणजे सेक्स सुरू असतानाही जर ते अनकम्फर्टेबल झालं आणि जर नाही म्हणला पार्टनर किंवा तो किंवा ती, तर थांबण्याची तयारी असणं. म्हणजे पिंक फिल्ममध्ये जो डायलॉग आहे नो मीन्स नो, तर ही काय म्हणू आपण त्याला की हा रिस्पेक्ट तुम्ही तुमच्या पार्टनर बद्दल त्यांच्या फिलिंग्स बद्दल आहे ना तुम्हाला. कारण मराठीत संभोग जे म्हणतो ना आपण, तर संभोगचा जर आपण फोड केली तर समभोग, दोघांनी मिळून घ्यायचा आनंद आणि वाटायचा आनंद म्हणजे संभोग आहे. तो फक्त पुरुषाचा किंवा फक्त स्त्रीचा नाहीये, हे सगळ्यात मेन समजून घेतलं. हा जो
सेक्शुअल इंटरकोर्स असेल, ऍक्च्युअल परफॉर्मन्स असेल, त्याच्या आधी आपल्या पार्टनरचा विश्वास मिळवण्यासाठी काही करता येऊ शकतात? एकतर बोलणं हा तर आहेच आहे, पण फोरप्ले हा जो आहे ना, तर तो वॉर्मअप सारखा असतो. हम्म. म्हणजे आपण जिम मध्ये गेल्यावर लगेच वेट्स उचलायला नाही लागत, अपेक्षितच नाही. करेक्ट. 15-20 मिनिटं आधी आपण वॉर्मअप करतो. तुम्ही योगासनांना जातो तर तिथे सूर्यनमस्कार, जी कोर स्ट्रेंथची ऍक्टिव्हिटी ती अर्ध्या तासानंतर असते. तोपर्यंत स्ट्रेचिंग आणि बाकी गोष्टी असतात. तीच गोष्ट फोरप्लेमध्ये. फोरप्लेमध्ये तुम्ही हग करून बघू शकता, किस करू शकता. अगदी जर तुमचं नवीन रिलेशन असेल तर तुम्ही दोघे एकमेकांसोबत कम्फर्टेबल आहात ना, यातनं हे कळू शकतं. तुम्ही एक्साइट करत होताय ना या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं, तुम्ही टर्न ऑन होताय का टर्न ऑफ होताय. कुठली गोष्ट केल्यावर तुमचा पार्टनर टर्न ऑन होतोय आणि कुठली गोष्ट केल्यावर त्याला ते नाही आवडत आहे, हे तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरच्या तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स वरनं जाणून घेऊ शकता. त्याच्यामुळे सेक्स ही लाईट बंद करून अंधारात करण्याची गोष्टच नाही. सेक्शुअल लाईफ कोणत्याही पार्टनरच्या मध्ये कायमचं हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी काय करायचं? सगळ्यात मेन आनंदी राहायचं. आणि ते फक्त दरवेळेला एकमेकांसोबतच आनंदी राहायला पाहिजे असं नाही. तुम्ही एकटे असताना तुम्ही खुश असता का? तुम्हाला स्वतःची कंपनी आवडते का? ती जर आवडली तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबतही आनंदी राहू शकता किंवा तोही तुमच्यामुळे खुश राहू शकतो. आणि त्याच्यासाठी रोजच्या आपल्या जगण्यात हॅपी हार्मोन्स मुबलक प्रमाणात स्रावावेत म्हणून रेग्युलर व्यायाम करणं, जो तुमच्या आवडीचा असो, पण रोज तुम्ही 40-45 मिनिटं ती जर तुम्ही पार्टनर सोबत केलीत तर नथिंग लाईक इट. तर ते जर तुम्ही केलं ना, म्हणजे बॅडमिंटनची मॅच जर तुमची कोर्टवर खूप रंगत असेल तर चान्सेस आर हायर की बेडमध्ये पण ती खूप जास्ती चांगली तुमची इंटिमसी रंगणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दरवेळेला महागडी गॅजेट्स किंवा ह्यांनीच आनंद मिळतो असं नाहीये. तुम्ही एक साधा विकेंडला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊन आलात तरी पण ती एक खूप छान मेमरी बनून राहू शकते आणि पुढच्या महिनाभर ती तुम्हाला एनर्जी देऊ शकते. सेक्शुअल थेरपिस्ट किंवा डॉक्टरकडे कोणत्या टप्प्यावर जायला पाहिजे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकदा लग्न झाल्यावर असं अनेकांचा भ्रम असतो की पहिल्याच रात्री सगळं जमायला पाहिजे. तर एक डॉक्टरच मला खूप छान म्हणले की सायकल जशी आपण चुकत माकत शिकतो, पहिल्या दिवशी बसल्यावर खरंच आहे, तर तसंच आहे सेक्सचं पण तेच आहे की पाण्यात पडल्यावर पोहतं ते दरवेळा असं नाहीये, काही वेळेला गटांगळी खायला लागतात. तर हे समजून घेतलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे स्वतःला, पार्टनरला. म्हणजे पहिल्याच दिवशी जमत नाही म्हणून लगेच तुम्ही सेक्स थेरपिस्टकडे जाणं अपेक्षित नाही. गेला तर त्याने हार्म नाही होणार आहे काही, पण थोडं स्वतःवर विश्वास ठेवून बघा, त्या रिलेशनशिपवर विश्वास ठेवून बघा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही बा, कारण अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यात असं होतं की लग्न होतं, ते लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज, पण सेक्सच जमत नाही. आणि अशा कपल्सचं प्रमाण सेक्सॉलॉजिस्टकडे येणाऱ्या खूप मोठं आहे. म्हणजे पुरुषांच्या दृष्टीने विचार केला तर शीघ्रपतनासारखी जर त्यांना समस्या असेल किंवा लिंगाच्या ताठरतेचा प्रश्न असेल, हा अनेक पुरुषांना परफॉर्मन्स एन्झायटी किंवा अन्य कारणांमुळे होऊ शकतो. किंवा स्त्रियांच्या बाबतीतही त्याला व्हजायनस मस असं म्हणतात, व्हॅजिनस मस. म्हणजे ड्युरिंग इंटरकोर्स त्या स्त्रीच्याही नकळत तिच्या योनी मार्गाचे स्नायू जे असतात ते श्रिंक होतात, त्या घट्ट होतात. हे त्या स्त्रीलाही कळत नसतं, पण तिला ते करायची भीतीमुळे होतं. तर हे तुम्हाला डायग्नोस नाही करत शकत, तर त्याला गायनेकॉलॉजिस्ट पाहिजेत किंवा त्याला सेक्स थेरपिस्ट पाहिजे. तिथे डॉक्टर काय मदत पुरवतात आपल्याला? सगळ्यात आधी त्यांच्या वेगवेगळे टप्पे असतात. मी म्हटलं तसं जेनेटल एक्झामिनेशन हा एक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अनेक आपल्याला जे प्रॉब्लेम्स वाटतात, ज्या व्याधी वाटतात, त्या खरं तर मनातच असतात, आपल्या सायकोलॉजिकलच असतात. आता शीघ्रपतनावर पण मी विस्तृत अभ्यास करून लेख लिहिलेला आहे या पुस्तकात. तर शीघ्रपतन हे बऱ्याचदा मानसिकच असतं, बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा ते मानसिकच आहे. फक्त अँझायटीमुळे, प्रेशरमुळे किंवा जर तुमचा पार्टनर डॉमिनेटिंग असेल एरवीही आणि ड्युरिंग इंटरकोर्सही, तर त्या डॉमिनेशनचा परिणाम त्या पुरुषाच्या मनावर होतो की मला परफॉर्म केलं पाहिजे आणि आता जर मी नाही केलं तरी परत हिचा मूड जाणार आहे आणि परत नाराज होणार आहे आणि मग मायात काहीतरी कमी आहे. त्याच्यामुळेच लिंगाच्या ताठरतेचाही प्रश्न होऊ शकतो. म्हणजे त्याला अजूनही अनेक कारण आहेत, फक्त हेच कारण नाहीये. सेम स्त्रियांच्या बाबतीत पुरुष जर खूप डॉमिनेटिंग असेल तर हे व्हॅजिनस मस सारखे प्रश्न त्यांना असू शकतात. भरपूर वर्ष, स्पेशली मूल झाल्यानंतर वगैरे सुद्धा थोडंसं मिडल एज किंवा एक 50कडे जाताना सुद्धा खूप बदल होतात आणि अतिपरिचयात अवज्ञा कुठेतरी व्हायला लागतं. तर अशा वेळेला काही गोष्टी करता येऊ शकतात का की ज्याच्यामुळे कम्पॅटिबिलिटी वाढेल? निश्चितच. म्हणजे इस्टर पेरलचं मेटिंग इन कॅप्टिव्हिटी नावाचं पुस्तक आहे, बेस्ट सेलर आहे ते. तर त्यात तिने हेच म्हणलं एक्झॅक्टली की प्रेमात बऱ्याचदा ना विरह पण आवश्यक असतो.
सतत बांधलं जाण्याची जर भावना असेल तुमच्या नात्यामध्ये, जखडलं गेल्याची भावना असेल, तरी पण ती इंटिमसी किंवा ती कम्पॅटेबिलिटी हळूहळू कमी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांना स्पेस देताय ना. तर ते मी 2-3 वर्षांपूर्वी एक स्टोरी ट्रान्सलेट केलेली, अनिता नायर यांची होती ती, ट्विन बेड्स नावाची. थोडक्यात गोष्ट सांगतो की मिड लाईफ कपल आहे, मिड एजचं, आणि ते भूतानला ट्रिपला गेलेत. तिथे गेल्यावर त्या दोघांना असं वाटतं की आपण का आलो या माणसासोबत, मला वैताग आला यायचा, मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. तर समहाऊ ते पहिल्याच दिवशी ठरवतात की आपण आलो इथे, ठीक आहे, पण आता आपण एकमेकांना अनोळखी असं वागू. तू तुझं तू सोलो ट्रॅव्हल कर, मी सोलो ट्रॅव्हल करते. आणि ठीक आहे, आणि मग संध्याकाळी आपण रात्री डिनरला भेटूया रेस्टॉरंटमध्ये या हॉटेलच्या, असं ठरवतात. रात्री डिनर टेबलवर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं तेव्हाही ते अनोळखीच आहेत बरं का, आणि ते एकमेकांशी बोलताना त्यांना असं जाणवतं की अरे या बाईच्या किंवा या पुरुषाच्या इतक्या या ज्या काही भावना आहेत, न पूर्ण झालेली स्वप्न आहेत, मला माहितीच नव्हती. कारण मी मुंडेन रुटीनमध्येच फक्त डाफरण एकमेकांवर टीका करणं, ह्याच्यातच आम्ही अडकून गेलेलो. आणि ती संधी त्यांना त्या निमित्ताने मिळते, आणि त्या रात्री त्यांची इंटिमसी पण खूप चांगली भरते, अशी त्याचं कन्क्लुजन आहे. तर मला असं वाटतं की ही मुभा प्रत्येक कपलनी एकमेकांना दिली पाहिजे. म्हणजे इतकंही मिसळून नाही गेलं पाहिजे की मग तुमची काही वेगळी आयडेंटिटीच राहत नाही. हे विशेषतः स्त्रियांसाठी खूप लागू होतं, कारण अनेकदा स्त्रियांच्या बाबतीत नवरा, मूल, संसार म्हणजे सगळं त्या वाहून विश्व. येतात. खरंय. तर ही गरज नाहीये. म्हणजे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत का, तर महत्वाच्या आहेच आहेत. त्याला कमी महत्व द्या आणि तुम्ही स्वतःवर फोकस करा असं नाही म्हणते. पण तो फाईन बॅलन्स जो म्हणतो ना आपण, कुठलीच गोष्ट अति करणं चुकीचं आहे. बरोबर. आता आपण इतक्या कमाल गोष्टींबद्दल बोललो, कारण की त्यांना आपलं पार्टनर बरोबरचं आपलं, आणि हे इतकं जितकं पर्सनल आहे ना, तितकंच अख्ख्या आयुष्यात आपल्या फरक पाडणारं असं प्रभावी आणि महत्वाची गोष्ट आहे. या कम्पॅटिबिलिटी बद्दल देहभान पुस्तकात काही आहे का? म्हणजे लोकांनी का विकत घ्यावं आणि का वाचावं? देहभानमध्ये लैंगिक अनुरूपतेवरच एक लेख आहे स्वतंत्र. बरं. आणि देहभानमध्ये मुख्य 4 विभाग हे आहेत. विवाह पूर्व लैंगिकता, त्याच्यानंतर विचारी सहजीवन, त्याच्यानंतर एक पूर्ण विभाग 7-8 लेखांचा हा लैंगिक समस्यांवर आहे. त्यात वेगवेगळ्या स्त्रियांना भेडसावणाऱ्या आणि पुरुषांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर हे आहे. आणि शेवटचा विभाग जो आहे तो सुखी संसाराचं गुपित, ज्याबद्दल आता आपण बोललो. तर त्यात सगळं आहे. आणि त्यात ज्येष्ठांचं सहजीवन हा बऱ्याचदा दुर्लक्षित किंवा हेटाळणीचा विषय असतो. 50 नंतर आणि 60 नंतर कसलं आलंय कामजीवन आणि सहजीवन, असं नाहीये. कोणतंही जेंडर आणि आर्थिक कुठच्याही स्तरासाठी ते नाही, तर सगळ्यांसाठी आहे. आणि मला इथे नमूद करायचं की अजिबात स्पॉन्सर्ड कोलॅबरेशन वगैरे असं नाहीये. खूप चांगलं कोणीतरी लिहित असतं, अभ्यास करत असतं, आणि त्या चांगल्या निर्मितीला मला असं वाटतं की सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे माध्यम वापरलं तर किती छान. इतरांच्या समोर बोलता येत नाहीत, कोणाला सांगता येत नाहीत, अगदी तोंड बांधून बुक्क्यांचा मार, म्हणजे खरं तर कुठेतरी लैंगिकता अशी वेळ आलेली आहे दुर्दैवानं. पण आता आपण इतक्या छान इन्फॉर्मेशन आणि नॉलेजच्या जगात आहोत ना, की मला लैंगिकता या विषयाकडे पण अतिशय अभ्यासपूर्वक, आनंदानं आणि खूप पॉझिटिव्हली बघायला आवडतं. आणि त्याच्यामुळेच थँक्यू निरंजन, तू इतका छान अभ्यास करून इतकं मस्त पुस्तक लिहिलंयस आणि आमच्यासाठी वेळ काढलास आणि या एपिसोडमध्ये तू आलास. मित्र म्हणून एवढं करायलाच पाहिजे, पण तर त्यासाठी खूप खूप थँक्यू तुला. आणि पुन्हा एकदा ये असं प्रॉमिस कर. नक्कीच. मलाही खूप छान वाटलं. मला असं वाटतं की हे शेअरिंग पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे मला हा अभ्यास करून पुस्तक लिहून जितका आनंद मिळाला तितकाच अशा गप्पांमधूनही मिळतो. परत परत भेटत राहू. आणि हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी, कम्पॅटिबिलिटीसाठी आणखी कोणते कोणते विषय आहेत की जे, किंवा तुमचे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती आपल्याला थेट मुद्देसूद लोकांकडे पकडून प्रश्न विचारायचे आणि आपली उत्तरं मिळवायची, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू. येत्या शुक्रवारी भेटूच आणि पुढच्या मंगळवारी बाई मुद्द्यावर या साठी नवीन विषयासहित मुद्द्यावरती येऊयात.